पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट. मागील काही तासांमध्ये जोरदार पाऊस. सकल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात. पुणे शहराच्या धरण साखळीमध्ये पावसाचा जोर. खडकवासलाच्या पाणी पातळीमध्ये वाढ. खडकवासला प्रकल्पामध्ये सध्या 5.25 टीएमसी पाणीसाठा. मागील 24 तासात खडकवासला धरणामध्ये 18 मिलीमीटर पावसाची नोंद. पुण्याच्या खेड तालुक्यामधल्या चासकमान धरण परिसरातील भीमा नदीवरील पुलाला मोठं भगदाड पडल्याने पुलावरून होणाऱ्या वाहतुकीला धोका. पीएमपीपेक्षा मेट्रो स्वस्त. पीएमपीच्या भाडेवाढीमुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येमध्ये वाढ. जूनमध्ये मेट्रोच्या दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये सरासरी 9,000 वाढ. मध्य रेल्वेकडून विविध ठिकाणाहून आषाढीसाठी 80 रेल्वे. नागपूर, कोल्हापूर, अमरावती, खामगाव इथून 1 ते 10 दरम्यान 80 आषाढी विशेष रेल्वे धावणार. पालखी प्रस्थानानंतर बस मार्गामध्ये बदल होणार. हडपसर, लोणी, काळभोर बस मार्गामध्ये बदल. बस दिवे घाटच्या ऐवजी बोपदेव घाट मार्गे सुरू असणार. आजपासून शैक्षणिक वर्ष सुरू. मात्र खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती अद्यापही रखडलेली. शिक्षक भरती प्रक्रिया अभावी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता. पुण्यातील लोहगाव विमानतळावरून रविवारी सर्वाधिक 212 उड्डाणं. यापूर्वी 210 विमानांचा उच्चांक होता. दिवसाला सरासरी 200 ते 204 विमान उड्डाण होतात. ई तिकीट आरक्षणासाठी आधार कार्ड अनिवार्य. एजंटद्वारे होणाऱ्या तिकीट आरक्षणावर अंकुश ठेवण्यासाठी रेल्वे बोर्डकडून तत्काळ तिकीट योजनेमध्ये बदल.